नमस्कार. एरियाज फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावातील आमचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र कल्पेश भाऊ जैन यांची भेट घेतली असता त्यांनी एरियाज फाउंडेशनसाठी काही मदत म्हणून आपल्याला ते काही गोष्टी डोनेट करत आहेत. आपलं काम एरियाज फाउंडेशनच्या माध्यमातून गावात असेल, ओझर गावात असेल किंवा नाशिक जिल्ह्यात आपलं काम सुरू आहे आणि ते काम बघून वेळोवेळी आपल्याला सध्या डोनर हे दान स्वरूपात आपल्याला मदत करत आहेत. तर आज आपण कल्पेश भाऊ जैन यांच्याकडून काही वस्तू घेणार आहोत. तर त्या वस्तू कशा असतील हे आपल्याला आज अजून माहिती नाही आहे, परंतु कल्पेश भाऊ आपलं मत या एरियाज फाउंडेशनबद्दल किंवा आपल्या सर्वांबद्दल व्यक्त करतील. मी पुढील सूत्र आमचे मित्र कल्पेश भाऊंकडे देतो. नमस्कार. एरियाज फाउंडेशनला तर जवळपास आता सगळेच ओळखतात, क्लोजर गावामध्ये पण आणि बाहेर पण, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये भाऊंचं आता फाउंडेशनचं नाव चांगल्या पद्धतीने होतं आहे. त्यातल्या त्यात सुशांत रणशूर भाऊ यांचे आणि माझे संबंध हे लहानपणापासूनचे आहे. यांनी फाउंडेशन चालू केले ज्यावेळेस ग्रुप एक तयार होतो त्यावेळेस फाउंडेशन, आणि यांचं काम जवळपास सगळ्यांना माहिती आहे, अतिशय जीवाला मुठ्ठीत घेऊन करणारं काम असं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं सोपं असं काम नाही आणि लोकांना वाचवण्यासाठी त्यांची जी तडफड आहे ही मी साक्षात मी स्वतः पाहिलेली आहे. बऱ्याचदा कित्येकदा मी स्वतः बघितलेलं आहे का सुशांतला मी काही वेळेस फोन करतो अचानक का काही इथे असं प्रॉब्लेम झालेला आहे, कुठे साप निघाला किंवा काय निघालं, तो स्वतः दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी फील्डमध्ये असताना, परंतु असं नाही का मी बाहेर आहे असं कधीच तर बोललेलं नाही. ठीक आहे, मी नाहीये, परंतु मी कोणाला ना कोणाला तिथं पाठवतो. तर अशा प्रकारे त्यांचं काम अतिशय सुंदर प्रकारे चाललेलं आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांच्या संस्थेचं एक नाव मोठं होतंय, काम मोठं होतंय, तर काही ज्यावेळेस काम मोठं होतं तर काही गोष्टींची आवश्यकता पडते. तर ह्या सगळ्या गोष्टीचं एक लक्षात घेता माझ्याकडून, माझ्या मित्रपरिवाराकडून जर मला काही असं सुचतंय का हे मी त्यांना दिलं पाहिजे आणि हे त्यांच्या कामात येऊ शकतं, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी एक संपर्क साधला आणि माझ्या मते तरी मी जे देतो त्यांच्या कामात येईल अशी मला वाटतं आहे. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पण काम करत राहा. लोकांचे आज ज्या पद्धतीने तुम्ही थोडक्यात जीवच वाचवताय, तुम्ही डॉक्टरच्या बरोबरचे आज तुमचे सगळे जे प्रयत्न आहेत, तुम्ही स्वतः जीव मुठीत घेऊन हे काम करताय. तर भगवान महादेव चरणी हीच प्रार्थना आहे की तुमची संस्था ही अशीच उन्नती करत राहो आणि तुमच्याकडून असंख्य लोकांचे प्राण वाचत राहो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. धन्यवाद कल्पेश भाऊ. आपल्या या शुभेच्छांमुळे आम्हाला नक्कीच एक कौतुकाची थाप मिळालेली आहे आणि यासोबतच आम्हाला एक काम करण्याची अजून इच्छा आणि अजून प्रेरणा मिळाली आहे, जेणेकरून आम्ही अजून उत्साहाने काम करू आणि आपण जी काही वस्तू देणार आहात त्याचा योग्य पद्धतीने आम्ही आमच्या एरियाज फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांसाठी उपयोग करणार आहोत आणि हा उपयोग नक्कीच त्यांचा जीवही वाचू शकतो आणि त्या कामात आपल्याला लाख मोलाची मदत मिळू शकते. तर आपण जी काही दानरूपी आपल्याला मदत करत आहात यासाठी आपले एरियाज फाउंडेशनच्या वतीने मी सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चला तर मग आपण बघूया की आमचे कल्पेश भाऊ आम्हाला काय गिफ्ट देत आहे किंवा काय दान करताय. तर चला तर मग आपण बघूया. चला. मित्रांनो, जसं की आपण बघतोय आज आपण आमचे मित्र आणि सहकारी श्री कल्पेश भाऊ जैन यांनी त्यांच्या कमिटमेंटनुसार आपल्याला एक वस्तू त्यांनी एक दान स्वरूपात दिलेली आहे. तर ती अशी वस्तू दान आहे ज्याला आपण टॅबलेट फोन असं म्हणूया. तर खूपच महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला या स्वरूपामध्ये दान रूपी आपल्या एरियाज फाउंडेशनला दिलेली आहे आणि नक्कीच या वस्तूचा आपल्याला समाज उपयोगी येणार आहे आणि भविष्यात यासाठी आम्ही त्यांचे लाख लाख आभारी आहोत. कारण की ही वस्तू जर आम्हाला मिळाली नसती तर आमचं काही काम थोड्या स्वरूपात जे आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागला असता, परंतु या माध्यमातून आमचं काम लोकांपर्यंत
आणि अनेक जे अधिकारी आहेत किंवा मंत्री महोदय आहेत त्यांच्यापर्यंत हे आमचं एरियाज फाउंडेशनचं काम किंवा आम्ही जे समाज उपयोगी काम करतो तर ते काम करत असताना आपल्याला या अशा गोष्टींची फार गरज असते. सध्या टेक्नोसॅव्ही देश आपला होतोय आणि त्याच्यात कुठेतरी आपण मागे पडायला नको. व्यवस्थित आपलं सोशल मीडिया असेल किंवा समाज माध्यमात पोहोचणं असेल तर या माध्यमातून ते नक्कीच पोहोचतंय. यासाठी मी आमचे कल्पेश भाऊ जैन यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप मोठी स्वरूपामध्ये आम्हाला ही दान रूपी मदत केलेली आहे. त्यासाठी आमच्या एरियाज फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण जेव्हा कधीही हाक द्याल त्यावेळेला आमचं एरियाज फाउंडेशन आपल्यासाठी सदैव तत्पर राहील. आपल्यासारखे डोनर जर अजून आम्हाला मिळाले तर आणखी स्वरूपात आम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावर काम करण्याचे हुरूप येईल आणि आमच्या कामाच्या स्वरूपात कौतुकाची थाप आमच्यावर पडते. याचा आम्हालाही अभिमान आहे आणि आमच्या उजळकर नागरिकांचाही आम्हाला नक्कीच अभिमान आहे. धन्यवाद. असे तुम्हाला कधी हाक दिलेली आहे तर तुम्ही कधी नाही बोललेलं नक्कीच नक्कीच. परंतु याचा तुम्हाला कुठेतरी उपयोग चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतंय. बरोबर. आणि या दिलेल्या टॅबचा एक छोटासा टॅब आहे परंतु बऱ्याच ठिकाणी प्रेझेंटेशन वगैरे जसे आता तुम्ही कार्यक्रम घेता कोणाच्या इथे दहाव्याच्या किंवा वाढदिवसाच्या याच्यात कार्यक्रमात तुम्ही सर्पदंशापासून बचाव कसे वगैरे तुमचे कार्यक्रम मी बघितलेले आहेत. त्याच्यातूनच एक याच्यात तुम्हाला कुठेतरी त्याचा बेनिफिट भेटू शकतो अशा ह्या संकल्पनेने हे सगळं झालेलं आहे. तर हे आता एरियाज फाउंडेशनला मी देतो आणि यांनी याचा योग्य तो सदुपयोग करावा हेच एक म्हणणे. या नमस्कार, माझं नाव अमित हरकरे. आज कल्पेश जैन आमचे मित्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला एरिया फाउंडेशन यांना मदत करायची एक आम्हाला पण एक संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर यांनी जे एक मोठं सहकार्य दाखवलेलं आहे आमच्याकडून रेडमी पॅड 2 जो परचेस केलेला आहे त्याच्याकरता त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जसं की आपण बघतोय आमचे मित्र कल्पेश भाऊ जैन यांनी आपल्याला रेडमी पॅड 2 हा नवीनच लॉन्च झालेला एक आपल्याला टॅबलेट फोन आपल्याला त्यांनी गिफ्ट दिला एरियाज फाउंडेशनच्या माध्यमातून. तर आपण आलो आहोत अनुपम मोबाईल या शॉपमध्ये ओझरच्या. तर आमचे मित्र आहेत अमितजी हरकरे साहेब तर त्यांनी देखील एक खारीचा वाटा यामध्ये उचललेला आहे. कल्पेश भाऊंच्या जी काही मदत कल्पेश भाऊंनी केली त्याच्यातला त्यांनी फक्त त्यांची जी काही पर्सेंटेज यामध्ये थोडंफार मार्जिन त्यांना असतं ते देखील त्यांनी या फोन मधून घेतलेलं नाहीये. त्यांच्याकडनंही आपल्याला खारीचा वाटा मिळालेला आहे. तर मी अमितजी हरकरे यांचे पण मी आपल्या एरियाज फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद.